राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुमच्या मनाने कोणतीही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्यायची. काही घेऊ शकता तुम्ही. x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 इक्वल टू 0. काही कोणाची वाटली काही 6x स्क्वेअर मायनस 4x 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. कोणतेही दोन इक्वेशन्स. एवढं सायन्स आहे फर्स्ट मध्ये. म्हणजे ते मी लिहिले म्हणून तुम्ही वेगळेही लिहू शकता. असं काही कंपल्शन नाही. हेच इक्वेशन. फक्त इक्वेशनची कंडिशन काय आहे तुमच्या. तुम्हाला हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट कंपल्सरी ठेवायचा आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता फॉर्मॅट ठेवायचा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलाय. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता 6 इक्वेशन दिले आहेत. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि कोणतं नाही हे फाइंड आउट करायचं. फर्स्ट इक्वेशन बघा काय दिलंय. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन. येस और नो मध्ये आन्सर्स लिहायचे. फर्स्ट वन आहे. फॉर्मॅट करेक्ट आहे ना त्याचा. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फक्त येस मध्ये आन्सर लिहा. सेकंड इक्वेशन 5y मायनस 10. इथे याला आधी रिअरेंज करून घ्यायचंय. हा 5y इथे मायनस इथे प्लस इथे आल्यानंतर मायनस 5y 10 प्लस मायनस इथे आल्यानंतर प्लस इज इक्वल टू 0. आहे क्वाड्रॅटिक फॉर्म आहे. y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. ते आहे की चेक करण्यासाठी आपल्याला हा डिनॉमिनेटरला y नको. पूर्ण इक्वेशनला काय करायचं. y नी मल्टिप्लाय करायचं. पूर्ण इक्वेशनला y नी मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन बनली y मल्टिप्लाय बाय y स्क्वेअर प्लस y इंटू 1/y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइज बाय y. y इंटू y स्क्वेअर काय झालं. y चा क्यूब. हा y काय झाला कॅन्सल. प्लस 1 इज इक्वल टू 2y. त्या 2y ला इकडे आणा. y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. बट इथे आपल्याला काय पाहिजे होता स्क्वेअर. इथे काय मिळालं आपल्याला क्यूब. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. एक्झामला आलंच तर फुल सेंटेन्स मध्ये तो आन्सर देऊ शकतो. गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर फोर्थ x प्लस 1/x इक्वल टू 2. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का. मल्टिप्लाय करा. x मल्टिप्लाइज बाय x प्लस 1/x इंटू x इज इक्वल टू 2 इंटू x. x इंटू x x चा स्क्वेअर. x x गेट कॅन्सल प्लस 1 इज इक्वल टू 2x. तर इकडे आणा. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 0. इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मीन्स मायनस फिफ्थ वन m प्लस 2 m मायनस 5 इज इक्वल टू 2. आता इथे काय करायचंय. ह्या ब्रॅकेटनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. m नी ह्या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. मग हे काय होईल m मायनस 5 प्लस 2 m मायनस 5 इज इक्वल टू 0. आधी एकदा m नी मल्टिप्लाय करायचं नंतर 2 नी मल्टिप्लाय करायचं. m इंटू m स्क्वेअर m इंटू 5 5m प्लस 2m आणि 2 5 जा 10. मग इथे 5m मधून 2m मायनस होती. m स्क्वेअर मायनस 3m मायनस 10 इक्वल टू 0. मग इक्वेशन काय आलं. गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे येस होतं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 6 नंबरचं बघा आता. 6 नंबरचं काय m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. हा जो 3m क्यूब इथे प्लस इथे आल्यानंतर काय होईल मायनस m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 मायनस 3m स्क्वेअर इज इक्वल टू
सो एम क्यूब हा एम क्यूब नंतर एम क्यूब मधून सबस्ट्रॅक्ट होईल आणि तो सगळ्यात हायएस्ट क्रायटेरिया इथे थ्री आपण इथे काय मायनस 2m स्क्वेअर तिला मायनस साइन म्हणून इथे मायनस प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0 आलं तर क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये नाही आला आपला स्क्वेअर असतो ना क्वाड्रॅटिक मध्ये इथे क्यूब आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. क्वेश्चन 3 मधला पहिला 2y is equal to 10 minus y square. आधी ह्या इक्वेशनला क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये अरेंज करून द्यायचं क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये मग इकडे मायनस इकडे आणू आपण त्याला y स्क्वेअर इकडे मायनस इकडे आल्यावर काय होईल तो प्लस हा 2y तसाच राहिला हा 10 इथे साइन नाही म्हणजे साइन काय आहे प्लस तर ते काय होईल -10 इज इक्वल टू 0 झालं नाही हे x स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये गिव्हन इक्वेशन is in the form of ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to a ची व्हॅल्यू इथे y च्या समोर काहीच नंबर नाहीये म्हणजे किती असतो 1. y a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to -10. हे झालं फर्स्ट आन्सर. त्याच्यानंतर सेकंड x minus 1 bracket square is equal to 2x plus 3. आता हे जी ब्रॅकेट हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं x minus 1 चं त्या ब्रॅकेट सॉल्व्ह करताना a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो a स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा इथे a minus b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर minus 2ab plus c स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे ना 9th मध्ये होता तुम्हाला मग इथे x minus 1 स्क्वेअर x म्हणजे आपला a आणि 1 म्हणजे b x स्क्वेअर minus 2x आता 2ab आपल्या b ची व्हॅल्यू किती आहे 1 मग तो नाही लिहिला तरी चालेल किंवा लिहायचं असेल तरी ते मल्टिप्लाइज बाय 1 असं आपण लिहून घेऊ प्लस 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3 मग इथे x स्क्वेअर minus 2x plus 1 is equal to 2x plus 3. Here 2x plus 3 इकडे आणू x square minus 2x plus 1 minus 2x minus 3 is equal to 0. हा x square हा minus 2x आणि हा minus 2x दोघांचं ऍडिशन होईल किती होईल minus 2x minus 2x minus 4x हा -3 आणि हा +1 दोघांचं काय होईल सबस्ट्रॅक्शन -2 इज इक्वल टू 0. मग परत एकदा लिहिणार आपण गिव्हन इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. Therefore परत आपण डायरेक्ट therefore a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू -2. इथे हे स्टेटमेंट तुम्ही प्रत्येक वेळी काय करायचंय कंटिन्यू करायचे हे स्टेटमेंट प्रत्येक वेळेस लिहायचे जेव्हा हे ह्या फॉर्म मध्ये येईल तेव्हा लिहायचं जर ह्या फॉर्म मध्ये नाही आलं तर आपण लिहिणार गिव्हन इक्वेशन इज नॉट इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ते आहे दोन्ही इक्वेशन्स मध्ये एवढे दोन्ही इक्वेशन्स लिहून घ्या. थर्ड क्वेश्चन बघा आता x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 मायनस x. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यानंतर ब्रॅकेट मध्ये साइन चेंज करायचे असतात बाहेर काढताना x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 प्लस x हा मायनस मायनस काय झाला प्लस. आता हे इकडे आणायचे परत x स्क्वेअर प्लस 5x हा -3 इकडे येऊन प्लस 3 मायनस x इज इक्वल टू 0. 5x मधून हा x काय झाला मायनस झाला x स्क्वेअर प्लस 4x plus 3 is equal to 0. मग therefore जसं पहिल्या क्वेश्चनला लिहिलं होतं given equation is in the form of ax square plus bx plus c. Therefore a is equal to काय मिळाला 1 b is equal to 4 आणि c is equal to 3. त्याच्यानंतर 4 करून सोडून घेऊ 3m square is equal to 2m square minus 9.
ही 2m स्क्वेअर मायनस 9 ही टर्म इकडे आलं घेऊ नको लक्ष दे प्लस 9 इज इक्वल टू 0 pm स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेले काय उरलं m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0 आता जेव्हा इथे मधली टर्म आहे का नाही बट जेव्हा पहिली टर्म नसेल तर ती आपण कन्सिडर करत नसतो बट जर मधली टर्म नसेल तर ती कन्सिडर केली जाते हे इक्वेशनला असं लिहिलं जातं m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0 झाला ना हा पण क्वाड्रॅटिकचा फॉर्म आणि मग इथे डिअर फोर दिस स्टेटमेंट ऍज इट इज फर्स्ट क्वेश्चन सारखं फॉलो करायचे ए इज इक्वल आता इथे ए इज इक्वल टू किती 1 इथे 1 असतो ना काही नाही म्हणजे त्याच्यानंतर बी इज इक्वल टू काही नाही किती आहे 0 आणि सी किती येणार आहे 9 त्याच्यानंतर फिफ्थ प्लस 6p इक्वल टू -1 या p या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल p इंटू 3p प्लस 3 इंटू 6p 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5 हा -5 इकडे आहे आणि याला रिअरेंज करून लिहून घेऊ फक्त 6p स्क्वेअर प्लस 3p हा इकडे मायनस इकडे आल्यानंतर प्लस 5 इथे स्टेटमेंट फॉलो करा आणि इथे a is equal to 6 b is equal to आणि c is equal to 5 त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे x स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13 हा 13 इकडे प्लस इकडे आल्यानंतर मायनस x स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 इज इक्वल टू 0 13 मायनस 9 आणि मायनस 13 दोघांचं ऍडिशन होईल किती होतात 9 13 20 x स्क्वेअर मायनस 22 इज इक्वल टू 0 माझं किती हे जे इक्वेशन हे कोणत्या फॉर्मात झालं x स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल टू 0 म्हणजे हे सुद्धा काय इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन हिअर 4 इज इक्वल टू 1 b is equal to 0 and c is equal to minus 20. Question number 4. Determine whether the value given against each of the quadratic equation are roots of the equation. Equationचं रूट म्हणजे काय असतं ह्या टाईपचे क्वेश्चन ना 8th स्टँडर्ड मध्ये होते इक्वेशनचे दिलेले नंबर्स इक्वेशनचे रूट आहेत की नाही शोधायचं फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 x च्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या x इज इक्वल टू 1 अँड -1 मग आता ह्या दोन्ही वेगवेगळ्या ट्राय करायच्या आधी x इज इक्वल टू 1 घ्यायचं मग x इज इक्वल टू 1 इक्वेशन परत एकदा लिहून घ्या x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 ही आपली RHS आहे RHS आणि LHS ही काय झाली तुमची RHS is equal to x square plus 4x minus 5. LHS किती आपली 0 म्हणजे याचा आन्सर जर 0 आलं तर ते रूट आहे आणि 0 जर नाही आलं तर ते रूट नाही मग x ची व्हॅल्यू किती कन्सिडर करायची 1 चा स्क्वेअर प्लस 4 into 1 minus 5 1 plus 5 5 1 जा 5 minus 5 4 plus 5 sorry 4 1 plus 4 5 minus 5 is equal to 0. एक RHS 0 आला LHS पण किती आहे 0 RHS is equal to LHS LHS असते आणि RHS LHS is equal to RHS therefore x is equal to 1 is the root of a given equation. त्याच्यानंतर आता दुसरं ट्राय करायचं परत x इज इक्वल टू किती आहे -1 तर परत एकदा LHS LHS काय आपली x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 मग -1 चा स्क्वेअर प्लस 4 multiplied by -1
मायनस 5 1चा मायनस 1चा स्क्वेअर 1 की मायनस 1 1 असतो मायनस नंबरचा स्क्वेअर पण प्लस असतो 1 आता 4 इंटू मायनस 1 मायनस 4 मायनस 5 इथे 4 मधून 1 जाईल मायनस 3 मायनस 5 इज इक्वल टू मायनस 8 आणि आपली RHS किती आहे 0 LHS is not equal to RHS. Therefore, x is equal to minus 12. It is not root of given equation. Given equation से हे रूट नाही जर आन्सर सेम आले तर ते रूट आहे नाही आले तर नाही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सेकंड क्वेश्चन बघा त्यातलाच काय दिलाय m square minus 5m is equal to 0 and m is equal to divide 2 आणि 5 upon 2 या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत मग आता आधी पहिली व्हॅल्यू कन्सिडर करू m is equal to 2 याची LHS 2m square minus 5m 2 m ची व्हॅल्यू किती आता 2 मग 2 चा स्क्वेअर minus 5 multiplies by 2 2 into 2 चा स्क्वेअर minus 5 2 चा 8 minus 10 10 मधून 8 गेले minus 2 आता RHS किती आहे 0 LHS RHS सेम झाल्या का नाही LHS is not equal to RHS therefore m is equal to 2 is not root of given equation. आता सेकंड चेक करू सेकंड काय दिलं आपल्याला m is equal to 5 upon 2 मी ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकू इक्वेशन लिहून घ्या LHS is equal to 2m square minus 5m आता इथे m ची व्हॅल्यू काय घ्यायची 5 upon 2 in bracket 5 upon 2 चा minus 5 into 5 upon 2 2 into 5 चा square 25 divides by 2 चा square 4 minus हा 5 इकडे वर मल्टिप्लाय असतो फक्त बरोबर आहे म्हणजे 5 5 चा 25 divides by इथे 2 1 जा 2 2 2 जा 4 25 divides by 2 minus 25 divides by 2 25 upon 2 मधून 25 upon 2 गेले 0 आला ना आन्सर 0 आणि RHS पण काय आपली 0 LHS is equal to RHS therefore m is equal to 5 upon 2 is the root of given equation. झालं सेकंड क्वेश्चन साठी क्वेश्चन बघा काय दिला फाइंड k x is equal to 3 is the root of equation एक इक्वेशन दिले kx square minus 10x plus 3 equal to 0 त्याच्यानंतर आपल्याला सांगितले x is equal to 3 is the root of equation हे इक्वेशनचं रूट आहे याच्या आधी जो प्रश्न सोडवला सेम तसंच एक्स ची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची 3 बट आता इथे LHS RHS घ्यायच्या नाहीये तो रूट आहेच आधी आपल्याला चेक करायचं होतं रूट आहे की नाही इथे ऑलरेडी रूट आहे मग आता इथे एक्स ची व्हॅल्यू पुट करू 3 चा स्क्वेअर minus 10 multiplies by 3 plus 3 is equal to 0 3 चा स्क्वेअर 9k minus 3 10 जा 30 plus 3 is equal to 0 हे प्लस मायनस 30 आणि प्लस दोघांचं सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्ट मायनस करावं लागेल 9k 30 मधून 3 गेले किती राहणार मायनस 27 is equal to 0 9k is equal to इकडे मायनस इकडे जाऊन काय होईल प्लस मग आता इथे काय आला 27 k is equal to 27 divides by 9 9 3 जा 27 k is equal to answer काय मिळालं 3
चालेल. क्वेश्चन बघा काय दिला एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. आधी आपण सॉल्व्ह करून घेऊ. जसं आपण याच्या आधीच आपण ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण सोडवत होतो. मग क्वेश्चन काय तुमचा 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस 2 इज इक्वल टू 0 आणि त्याचं वन रूट दिले. रूट काय त्याचं -7/5. हे काय इक्वेशनचं एक रूट दिलेले म्हणजे m ची व्हॅल्यू काय m इज इक्वल टू -7/5. ही m ची व्हॅल्यू आहे आपल्याला. आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं. आपण इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज टाकूया. 5 m ची व्हॅल्यू किती आहे -7/5 स्क्वेअर प्लस 2 -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. 7 चा स्क्वेअर मायनस नाही येणार. मायनस नंबरचा स्क्वेअर प्लस असतो. 49 डिवाइड्स बाय 25 प्लस 2 7 जा. आता इथे मायनस हा जो प्लस आहे सपोज इथे ब्रॅकेट मध्ये लिहू आपण परत. 2 7 जा 14 डिवाइड्स बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. हे 5 1 जा 5 5 5 जा 25 म्हणजे हे आलं 49/5. तर इथे मायनस आहे मग ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर हे साइन इथे प्लसचा -14/5 इक्वल टू 0. दोघांची सबस्ट्रॅक्शन करा. 49 14 गेले तर खाली 35 डिवाइड्स बाय 5 इज इक्वल टू आपण असं घेऊन 49 - 14 डिवाइड्स बाय डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे एकदाच लिहायचा. 5 इज इक्वल टू 0. के कुठे गेला प्लस के वाक्य ना प्लस के इज इक्वल टू 0. इथे पण प्लस के इज इक्वल टू 0. 14 गेले कुठे राहिले 35 डिवाइड्स बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. 5 चा 5 7 चा 35. 7 plus k is equal to 0. Therefore, k is equal to -7.